स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जगभर आज गाजावाजा होतोय। मात्र या स्वराज्याची संकल्पना पहिल्यांदा ज्यांच्या मनात आली आणि ही संकल्पना त्यांनी आपल्या मुलाच्या हातात ठेवली आणि त्यांच्या नातवाने हे स्वराज्याचं स्वप्न जे आहे ते प्रत्यक्षात साकारलं। तर हे स्वराज्याचे संकल्पक जे होते ते होते मालोजी राजे भोसले। आज याच मालोजी राजे भोसलेंची फारशी कोणाला आठवण नाही किंवा त्यांच्या समाधीची सुद्धा आज मोठी दुरावस्था झालेली आहे। याच स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या मालोजी राजे भोसले यांची समाधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ येथे आहे। ती समाधी कशी आहे, कशा अवस्थेत आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर प्रचंड मोठी अशी भव्य दिव्य जी आपल्याला इथं सध्या दिसते ही त्या काळामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीची समाधी बांधली जाणारी कदाचित एकमेव समाधी असावी आणि ही मालोजी राजे भोसले यांची समाधी आहे। इतकी मोठी समाधी बांधली गेली याचा अर्थ मालोजी राजे हे त्या काळातले खूप मोठे ताकदवान सरदार होते असं समजावं लागेल, कारण त्यांच्या वीर मरणानंतर या ठिकाणी ही समाधी जी आहे ती बांधलेली आहे। आता हे समोर बघू शकता की हे समाधीचं इथं जे दिसतंय ते आपल्याला हे प्रवेशद्वार आहे। अत्यंत सुंदर प्रवेशद्वार आहे, सुबक आखीव रेखीव जे आखणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। खूप मोठे दगड जे आहे उंच आणि त्याचबरोबर एकसंग दगडामधून ही सगळी समाधी बनवण्यात आलेली आहे। आणि आतमध्ये आपण जर बघितलं तर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे यांची ही समाधी या ठिकाणी आपल्याला असल्याचे पाहायला मिळते। ज्या मालोजी राजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं स्वप्न दिलं आणि त्यानंतर स्वराज्याची स्थापना झाली, या स्थापनेच्या मुळाशी जे व्यक्ती होते ते म्हणजे मालोजी राजे भोसले होते आणि त्यांचीच ही प्रेरणादायी समाधी या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या समाधीवरती एक भगवं वस्त्र टाकलेलं आहे, फुलंसुद्धा टाकण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर इथं मंद दिवा जो आहे तो मालोजी राजेंच्या समाधीसमोर या ठिकाणी तेवत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पुन्हा एकदा समाधी जी आहे इथे जवळून बघू शकता। हा दिवा जो आहे तो तेवतोय, तो सुद्धा जवळून बघू शकता। हाच दिवा आहे ज्या दिव्याने छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या संकल्पनाची प्रेरणा दिली। जे स्वप्न शहाजीराजांच्या हातात ठेवलं होतं तेच स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं होतं। आपण या समाधीला एक खरं तर नतमस्तक होऊयात ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याच मालोजी राजांना आपण या ठिकाणी नतमस्तक होतो आणि फेरीसुद्धा या ठिकाणी समाधीला मारतोय। आपण बघू शकताय की या ठिकाणी उभं राहिल्यानंतर सुद्धा अंगावरती शहारे येत आहेत। इतकं महत्त्वाचं काम जे आहे ते शहाजी आपलं मालोजी राजे भोसले यांनी केलं होतं। थोडक्यात स्पष्ट करायचं झालं तर मालोजी राजे भोसले यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संस्थापना। राज्याच्या संस्थापनातले हे तीन मोठे महापुरुष मानावे लागतील। ज्यांनी स्वप्न पाहिलं ते मालोजी राजे, ज्यांनी संकल्प केला ते शहाजीराजे, ज्यांनी प्रत्यक्षात आणलं ते शिवाजीराजे। स्वप्न पाहणाऱ्या मालोजी राजे यांची ही समाधी आहे। समाधीमधला आतमधला सुद्धा तुम्ही उंच हा भाग बघू शकता की हा एक उंच मोठा असा घुमट आहे। जे मालोजी राजे यांना वीर मरण आल्यानंतर त्यांना या ठिकाणी आणून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला आणि त्या ठिकाणी त्यांच्या अस्थिवरती हा जो घुमट आहे तो उभा करण्यात आलेला खूप मोठा उंच घुमट आहे। साधारणपणे 20 ते 25 मीटर उंचीचा हा सगळा घुमट असावा। अंधार असल्यामुळं कदाचित दिसत नसेल, मात्र अशा स्वरूपाचा हा घुमट आहे। समाधीच्या आतमधली रचना जी आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। या घुमटासाठी आवश्यक असणारे थोडंसं पुढे येऊन दाखवा। या समाधीसाठी आवश्यक असणारे, घुमटासाठी आवश्यक असणारे हे उंच असे खांब जे आहेत या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। खांबांना सुद्धा कमानीदार नक्षी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणखी थोडंसं जर पुढे येऊन दाखवलं तर या समाधीच्या आतमध्ये बसण्यासाठी अशा स्वरूपाचे ओटे जे आहेत ते सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि जागोजागी खिडक्या आणि झरोके ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यावरती सुद्धा आपण पुढं जाऊन जर बघितलं तर सुंदर नक्षीकाम जे आहे ते सुद्धा इथं करण्यात आलेलं आहे आणि दोन या आजूबाजूला ह्या खिडक्या सुद्धा आहेत। इकडे सुद्धा ही जी खिडकी आहे ती सुद्धा दिसते आहे। त्यानंतर इथे हे दरवाजाचं कदाचित नियोजन असावं, मात्र आता तो दरवाजा नाही, नंतर बुजवला गेला असावा अशी शक्यता आहे। पुन्हा इकडे आणखीन बसण्यासाठी ही व्यवस्था आहे। त्याचबरोबर इथं खिडक्या, पुन्हा खांब जे आहेत या दोन खांबांच्या मध्ये पुन्हा छोटे घुमट काढलेले आहेत आणि त्या घुमटाची सुद्धा रचना दगडामधूनच केलेली आहे। ही एक खूप मोठं इंजिनिअरिंग आहे त्या काळातलं, अत्युच्च इंजिनिअरिंग मानावं लागेल अशा स्वरूपाचं हे घुमट आहे। पुन्हा इकडे आणखी एक दरवाजा आहे आणि सगळीकडून ही अशी भक्कम या ठिकाणी भिंती जी आहे ती लावण्यात आलेली आहेत आणि खाली दगडांचीच जी आहे ती चांगल्या स्वरूपाची फरशी समाधीमध्ये तयार करण्यात आलेली आहे।
अर्थात मालोजी राजे यांच्या कर्तृत्वाला शोभेल साजेल अशा स्वरूपाची समाधी जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र नंतरच्या काळात समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे. आत्ता कुठे अलीकडे समाधीकडे लक्ष देणं सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा वगैरे पडला असायचा, मात्र तिथे आता स्वच्छता जी आहे ती ठेवली जाते. ही समाधी मी थोडीशी तुम्हाला बाहेरच्या बाजूने दाखवण्याचाही प्रयत्न करतो. आपण समाधीच्या थोडेसे बाहेर जाऊन ही समाधी जी आहे ते बघणार आहोत. आता समोर जर आला आपण तर बाहेरच्या बाजूनं सुद्धा साधारणपणे 5 ते 7 फूट उंचीचा ओटा आहे. त्या उंचीवरती ही समाधी जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि बाहेरची उंचीसुद्धा खूप मोठी असल्याचं पाहायला. तर आता ही आपण बाहेरची बाजू बघतोय. बाहेरच्या ओट्यावरून एक माणसाला निवांत फिरता येईल अशा स्वरूपाची ही रचना करण्यात आलेली आहे. मालोजी राजे यांचं जर का आपण कर्तृत्व सांगायचं झालं तर मालोजी राजे यांचा जन्म हा 1552 सालामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव बाबाजी होतं. मालोजी राजेला आणखी एक भाऊ होते, त्यांचं नाव विठोजी होतं. मालोजी आणि विठोजी या दोघांनी सैन्यामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला. मलिक अंबर यांनी मालोजी राजे यांच्यातलं युद्ध कौशल्य ओळखलं आणि मलिक अंबरने निजामाच्या दरबारामध्ये मालोजी राजेंना सरदार सुरुवातीला हा किताब दिला होता. त्यानंतर मालोजी राजे हे राजे कसे झाले याची सुद्धा एक मोठी गंमत या ठिकाणी सांगावी लागेल. कारण ज्या वेळेला मालोजी राजेंनी निजामाच्या सैन्यामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला त्यावेळेला निजामाने मालोजी राजेंना पुणे, शिवनेरी, सुपे हा सगळा जो भाग आहे तो जहागिरी म्हणून दिला. आणि त्याच वेळेला मालोजी राजे हे वेरूळचे पाटील होते. त्यांचे वडील बाबाजी राजे हे वेरूळचे पाटील होते. मात्र त्यांचे पूर्वीचे राजघराण्याचे संबंध होते राजपूतांच्या. हे इतिहास जो आहे तो ज्ञात होता आणि त्याचाच आधार धरून निजामाने पुन्हा एकदा मालोजी राजेंना राजे हा किताब झाला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मालोजी राजे हे राजे झालेले आहेत. आणि पुणे किंवा शिवनेरी वगैरे असेल जिथं पुण्यामध्ये नंतर शिवाजी महाराजांनी गाढवाचा नांगर फिरवला होता, तिथं सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली, तिथे क्रांती केली, तर ती जी जहागिरी होती तर ती जहागिरी ही मूळ मालोजी राजेंचीच होती. ती निजामाने त्यांना दिलेली होती. शिवनेरीवरती जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्लासुद्धा मालोजी राजेंच्या जहागिरीचा किल्ला होता. हे एक सर्वात महत्त्वाची बाब जी आहे ते सांगावी लागेल. पुन्हा एकदा आपण हा सगळा पाठीमागचा परिसर बघा. हे कठीण दगड होते, मात्र या समाधीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हे सगळे जे दगड आहेत ते झिजत चालल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आणखीनही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मालोजी राजे यांनी केलेल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जी गनिमी कावा पद्धत वापरत होते युद्धामध्ये, ज्याला आपण गुरिला वॉर्स म्हणतो इंग्लिशमध्ये, तर ही गनिमी कावा पद्धत शोधून काढणारे किंवा शिवाजी महाराजांपर्यंत या गनिमी कावा पद्धतीचा वारसा पोहोचवणारे मालोजी राजे होते. कारण मलिक अंबर आणि मालोजी राजे यांनी निजामशाहीमध्ये असताना मुघलांना नमवण्यासाठी गनिमी कावा पद्धत ही वापरली होती आणि ही पद्धतच वंश परंपरागत पद्धतीनं शहाजी महाराजांमार्फत शिवाजी महाराजांना मिळाली होती. शिवाजी महाराजांनी त्यामध्ये अनेक पद्धतीनं आपल्या बुद्धिक चातुर्याच्या कौशल्याच्या बोळावरती त्या गनिमी कावा पद्धतीमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धती वापरून त्याला प्रचंड मोठ्या पद्धतीनं डेव्हलप केलं होतं. मात्र त्याची सुरुवात जी आहे ती मालोजी राजेंनी केली होती हे सुद्धा इतिहासकार आवर्जून सांगतात. हे सुद्धा आपण आठवणीनं पाहायला पाहिजे. हे सगळा मालोजी राजे यांच्या समाधीच्या पाठीमागचा भाग आपण बघा की पूर्वी या ठिकाणी अतिक्रमणं झाली होती, मात्र आत्ता या ठिकाणी सरकारकडून हा सगळा अतिक्रमणं काढण्यात आलेली आहेत आणि हा सगळा परिसर जो आहे तो संरक्षित करण्यात आलेला आहे. आता अगदी सर्वात महत्त्वाचं मालोजी राजे यांचं मी कर्तृत्व दाखवतो, तो म्हणजे तुम्ही इकडे या आणि हा समोरचा परिसर बघा. हे जे समोर आपल्याला मंदिर दिसतंय, मंदिराचा कळस दिसतंय, हे छोटं मोठं मंदिर नाही तर हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे. कारण हे आहे 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. या ठिकाणी ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर होतं, मात्र त्यांची सुद्धा हे मंदिर घृष्णेश्वर मंदिर हे ज्योतिर्लिंगापैकी 12वं मंदिर आहे आणि या मंदिराची सुद्धा प्रचंड मोठी नासधूस झाली होती. मात्र मालोजी राजे भोसले यांनी या संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुलं केलेलं आहे. ही मालोजी राजे यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं कर्तृत्व आहे आणि तीच त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी आपल्याला समोर पाहायला मिळते. आणि घृष्णेश्वराच्या जीर्णोद्धारामध्ये मालोजी राजे यांचा वाटा होता, किंबहुना मालोजी राजे यांनीच घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला होता. त्यामुळेच अगदी या घृष्णेश्वर मंदिराच्या दरबारातच महान राजा मालोजी राजे यांची समाधीसुद्धा उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. घृष्णेश्वराचा कळस जितका मोठा अगदी तितकेच उंची मालोजी राजे यांच्या समाधीची सुद्धा आहे. अर्थात त्या काळच्या लोकांनी मालोजी राजेंना हा इतका मोठा सन्मान दिला होता ही सुद्धा सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे. मालोजी राजे हे एका शेतकरी
वडिलांचे पुत्र होते. बाबाजीराजे हे पाटील होते आणि वेरूळमधले शेतकरी होते आणि इथल्या शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी मालोजीराजेंनी वेरूळमध्येच डमडम तलाव नावाचा तलाव जो आहे तो सुद्धा खोदून घेतला होता. तो तलाव आजही अस्तित्वात आहे आणि अजूनही त्या तलावातून हजारो एकर शेतीचं सिंचन जे आहे ते सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अशा पद्धतीनं मालोजीराजे यांचं कर्तृत्व होतं. मात्र मालोजीराजे हे वीर योद्धे होते हे सांगण्यासाठी आपल्याला आणखी एका घटनेची आठवण करावी लागेल. इंदापूरमध्ये निजाम आणि आदिलशहा यांच्यामध्ये मोठी लढाई सुरू होती. आपण आज जात बघू समाधीकडे. मोठी लढाई सुरू होती. या लढाईमध्ये मालोजीराजे भोसले यांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला होता. मात्र दुर्दैवाने याच इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजीराजे यांना वीर मरण आलं होतं. मालोजीराजे यांना वीरगती प्राप्त झाली होती. थोडक्यात हा महान योद्धा युद्धाच्या मैदानामध्ये शत्रूंशी दोन हात करता करता संघर्ष करता करता आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचं कर्तृत्व हे साधंसुद्धा नव्हतं. ते इतकं मोठं होतं की रणांगणामध्ये त्यांनी आपला देह त्यागलेला आहे, आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. त्यामुळे मालोजीराजे यांचं कर्तृत्व निश्चितच अफाट होतं, प्रचंड होतं, मोठं होतं आणि स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. स्वराज्याचा संकल्प शहाजीराजेंनी केला होता आणि स्वराज्याची संस्थापना शिवाजी महाराजांनी केली होती. त्यामुळे या तीन थोर महापुरुषांचं आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा स्वराज्यासाठी प्रचंड मोठं योगदान होतं. हे योगदान आपल्याला विसरता आलं नाही पाहिजे. त्यामुळंच मालोजीराजेंना पुन्हा एकदा नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांच्या समाधीकडे सुद्धा सगळ्या शिवप्रेमींनी आवर्जून लक्ष दिलं गेलं पाहिजे. मालोजीराजे भोसले यांची समाधी ही वेरूळ घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी समोर आहे. ज्यावेळेला तुम्ही घृष्णेश्वर मंदिराकडे जाता त्यावेळेला तुम्ही खालच्या बाजूने जाता असाल तर डाव्या बाजूला ही मोठा घुमट दिसतो, ती मालोजीराजेची समाधी आहे. तुम्ही उजव्या बाजूने जात असाल तर तिकडून सुद्धा पलीकडून जाताना सुद्धा तुम्हाला उजव्या हाताला मालोजीराजे यांची ही समाधी दिसते. आलात तर या समाधीला नक्की भेट द्या. धन्यवाद.